अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं बंधुं मुकुन्दं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। शुका सारिखे पूर्णवैराग्य ज्यांचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। दास म्हणे या फेसबुक पेजवरील उपस्थित आता सगळ्या गुरुभक्तांना, दत्तभक्तांना, समर्थ भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज गुरुवार आहे। नित्याची उपासना पूर्ण करून श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजवरती चालू असलेली उपासना पूर्ण करून माझ्या धाकट्या भावाप्रमाणे मला असलेले हरिभक्त परायण समर्थ भक्त श्री ऋतुपर्णबुवा भरतबुवा रामदासी आणि त्यांचे दुसरे सहकारी रामदासी बुवा या दोघांनी मिळून दास म्हणे नावाचं हे फेसबुक पेज बनवलं आणि आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास यांनी या पेजचं उद्घाटनही केलं। एवढंच नव्हे तर शंकराचार्य स्वामींच्या अद्वैत सिद्धांताचा प्रभाव समर्थांच्या वाङ्मयावरती कसा होता याविषयी अतिशय उत्तम अशा पद्धतीनं प्रवचन करून आपल्या पुढं मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये ज्याला प्रमा म्हणजे जे ज्ञान आहे, ज्या विषयीचं ज्ञान द्यायचं आहे ते ज्यातून दिलं जातं त्याला प्रमाण असं म्हणतात। आणि त्या प्रमाणाला मानण्यासाठी ज्ञानदेवादी संतांनी जे कार्य पुढे नेलं, तुकाराम महाराजांपर्यंत ते कार्य आलं आणि तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेले समर्थ रामदास स्वामी, त्या समर्थ रामदासांचं वाक्य जर प्रमाण मानणार नसतील कोणी किंवा त्यांच्या लिहिलेल्या वाङ्मयाला जर कोणी अवमानित करणार असेल तर अशा विचित्र बुद्धीच्या लोकांना शब्दाला शब्द देण्यापेक्षा समर्थांचं कार्य किती उदात्त आहे, किती थोर आहे, समर्थांनी किती उद्बोधक असं कार्य आपल्या लेखणीतून केलेलं आहे, जनमानसातला राम कसा जागा केलेला आहे याविषयी जर आपण कीर्तनकार प्रवचनकारांनीच जर याच्या आपले आपले विचार जर या पेजच्या मार्फत तयार करून ठेवले तर आपलीच रेखा जर मोठी केली तर इतरांना लहान म्हणत बसण्यात आपला वेळ वाया घालवायला नको। म्हणून या दोन तरुण कीर्तनकारांनी, रामदासी मंडळींनी
दास म्हणे नावाचं फेसबुक पेज काढलं. मला अभिमान आहे या दोन्ही माझ्या मित्रवर्यांचा, बंधुवर्यांचा, की त्यांनी दास म्हणे या फेसबुक पेजच्या द्वारे गेले 2-2.5 महिने नामांकित एकापेक्षा एक वक्त्यांचं या ठिकाणी वक्तव्य ठेवलं, निरूपण ठेवलं. सुरुवात मी मगाशी म्हणालोच गोविंद देवगिरी महाराजांच्या पासून झाली. एकापेक्षा एक स्वानंदजी पुंड असतील आमच्या परिचयाचे, आमचे मित्रवर्य. मागच्याच भागात आमचे अतिशय श्रद्धेय असे सच्चिदानंदजी शेवडेजी, त्यांचं प्रवचन झालं. आमच्या ऋतुपर्ण बुवांचा अतिशय आग्रह असल्यामुळं श्रावण भाद्रपदातली व्यस्तता संपल्यानंतर आजच्या दिवशी दत्तकृपेने आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. त्याबद्दल इथल्या पेजवरच्या सगळ्या मंडळींचं, ऋतुपर्ण बुवा आणि त्यांचे सहकारी दुसरे रामदासी बुवा, त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सस्नेह नमस्कार करतो. मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य आहे. आज इथे हो म्हणालो तर मी खरं, परंतु माझ्यावर अशी दडपण आलं, एक जबाबदारी आली की एवढी मोठी मोठी थोर माणसं या ठिकाणी बोलून गेले, माझा टिकाव लागेल का, मला त्या ठिकाणी बोलता येईल का, थोडीशी शंका, थोडंसं दडपण मनामध्ये आलं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा शब्दाचा प्रमाण आधार घ्यावासा वाटला. माऊली एके ठिकाणी असं म्हणतात, राजहंसाचे चालणे झालिया भूतळी शहाणे, मा काय कवणे चालवेची ना. चालावं तर म्हणाले राजहंसानंच चालावं, कबूल. झालिया भूतळी शहाणे, पुढं माऊली प्रश्न विचारतात, मा काय कवणे चालवेची ना. आम्ही चालूच नाहीये का. थोडासा या शब्दाचा आधार घेतला आणि थोडी बळकटी आली. मग समर्थ मदतीला आले. स्वामी महाराज म्हणाले, जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन श्रीराम. इथे शहाणे करून सोडावे याचा अर्थ समोरच्याला शहाणपण शिकवायचा असा अर्थ घ्यायचा नसून, जी जी माहिती आपल्या ठाई आहे, जी जी सद्गुरु कृपेने आपल्याला एखादी गोष्ट ज्ञात झाली आहे, ती वेदाला, शास्त्राला, उपनिषदाला, संत वाक्याला प्रमाणभूत असलेली लोकांच्या पुढे ठेवावी, हा त्यातला मतितार्थ आहे. आणि या सगळ्या एका उदात्त भूमिकेतून आजच्या दिवशी एक विषय या ठिकाणी घेतला, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. समर्थांचे शब्द थोडे पाहूया. या पेजचं नावच दास म्हणे असल्यामुळे इतर कुठला विषय न घेता समर्थांचाच एक अभंग घेतलेला आहे. काय सुंदर समर्थ म्हणतात बघा. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे. दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी, तारांबळी होते विचार नसता, तारांबळी होते विचार नसता. दास म्हणे आता सावधान, दास म्हणे आता सावधान, दास म्हणे आता सावधान. मूळ विषयाकडे वळूया. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे, दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाहीतरी व्यर्थ तारांबळी, तारांबळी होते विचार नसता. दास म्हणे आता सावधान. समर्थांनी अनेक वाङ्मय, अनेक साहित्य संपदा समर्थांची प्रसिद्ध आहे. श्लोक लिहिले, ओवीबद्ध दासबोधादी ग्रंथ, प्रकरण ग्रंथ लिहिली, वेगवेगळ्या रचना लिहिल्या, स्फुट काव्य लिहिली, नाना पद्धतीचं प्रबोधन केलं. पण या सगळ्यामध्ये समर्थांनी अभंग नावाचा जे वृत्त आहे, त्या वृत्तामध्ये सुद्धा अनेको अभंग लिहिले. त्या अनेक अभंगांपैकी समर्थांचे सगळेच अभंग म्हणजे समर्थांचं सगळंच वाङ्मय हे अतिशय
ज्याला म्हणूया तेजस्वी असं वाङ्मय आहे. शब्दामध्ये प्रखरता आपल्याला जाणवते. श्रोते, वेळेची मर्यादा आहे, 1 तासाचा असलेली वेळेची मर्यादा असल्या कारणानं अनेक विषयांना स्पर्श करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. मला सांगायचंय ते हे की शब्द किती लिहिले, कडवी किती लिहिली, ज्याला चरण असं म्हणतात आमच्या बोलीभाषेमध्ये. किती चरणांचा अभंग आहे? 3 चरणांचा अभंग आहे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग, दोन्हीकडे 1 चरण झालं. दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी 2. आणि तारांबळी होते विचार नसता, दास म्हणे आता सावधान. बघा, अभंगाच्या पद्धती असतात, त्यामध्ये याला अंतरलापी काव्य असं म्हणतात. अंतरलापी काव्य म्हणजे काय? तर पहिल्या चरणातील शेवटचा शब्द, हा शेवटचा शब्द पुढच्या चरणाची सुरुवात करून देतो. आजच्या भाषेत त्याला इंटरलिंक म्हणूया, साखळी म्हणूया. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग, दोन्हीकडे. आता दोन्हीकडे हा शब्द शेवटी आला. पुढच्या चरणात समर्थ म्हणतात दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी. शेवटचा शब्द तारांबळी आला. मग तिसऱ्या चरणात म्हणतात तारांबळी होते विचार नसता, दास म्हणे, पेजचं नाव तेच आहे, दास म्हणे आता सावधान, सावध व्हा. 3च चरणाचा अभंग आहे. पण काय प्रखरता आहे बाणीमध्ये, लेखणीमध्ये काय प्रखरता आहे बघा. परमार्थ मार्ग म्हटला, अध्यात्म मार्ग म्हटलं की नेहमी निवृत्ती मार्गाची चर्चा होते. स्वाभाविक आहे. प्रपंचातून मन काढायचं आणि ते परमार्थाला लावायचं म्हणजे निवृत्तीचा मार्ग दाखवला जातो. त्याला परमार्थ असं म्हणतात. परम अर्थ म्हणजे परमार्थ. अधि आत्मस्वरूपाचा विचार केला जातो, त्याला अध्यात्म असं म्हणतात. मग परमार्थ म्हणजे निवृत्तीपर चर्चा असते. पण एक लक्षात ठेवायचं असतं की निवृत्ती या शब्दाच्या आधीचा शब्द आहे प्रवृत्ती, बरं का. प्रवृत्ती, निवृत्ती. परमार्थ, पण त्याच्या आधीचा शब्द आहे प्रपंच. समर्थ रामदास स्वामी दास म्हणे, म्हणजे दास म्हणे म्हणजे स्वामी म्हणतायत, रामदास स्वामी म्हणतायत. दोन्ही गोष्टींचा नीट विचार झाला पाहिजे म्हणा. दोन्ही गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार झाला पाहिजे. काय समर्थांची भाषा आहे पहा. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. एकेका शब्दावर आता चिंतन करत करत जाऊया समर्थ कृपेनी, सद्गुरु कृपेनी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. प्रवृत्ती, निवृत्ती, प्रपंच, परमार्थ या विषयाला धरून लिहिलेला आजचा हा अभंग आहे. नेहमी आपण सर्वतः असं पाहतो की सगळ्या संतांचं वाङ्मय जर आपण पाहिलं, अगदी सगळ्या कुठल्याही संत सत्पुरुषांचं वाङ्मय जर आपण काढलं श्रोते हो, तर त्या वाङ्मयामध्ये निवृत्तीचा मार्ग प्रकर्षाने दाखवला जातो. तुम्ही असं करू नका, तुम्ही असं करू नका, तुम्ही असं करू नका. काय करू नका? प्रपंच जास्ती करू नका, तुम्ही परमार्थ करा, असा निवृत्तीपर मार्ग सुचवला जातो, आग्रह धरला जातो. कारण तो पाया आहे. सगळ्या संत वाङ्मयात आलंय. पण चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं की राष्ट्रसंत समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज आणि त्यांचेच समकालीन असलेले संत म्हणजे संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, मुकुटमणी असलेले संतांचे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज हे 2 समकालीन संत आहेत बरं का. मी आज परखडपणे या ठिकाणी सांगू शकतो किंवा मुद्दाहून सांगेन की जातीपातीचं भंपक राजकारण ज्यांना करायचंय, जातीपातीचा विद्वेष करून 2 समाजामध्ये तेढ लावायचे आणि आपलं मतांचं राजकारण ज्यांना करायचंय, त्यांना ना कधी समर्थ रामदास स्वामी कळले, ना त्यांना कधी जगद्गुरु तुकाराम महाराज कळले. तो संत ब्राह्मण आहे, तो महार आहे, तो मांग आहे, तो आमका आहे, तो शिंपी आहे, तो सोनार आहे. अहो, हे करतच काही मंडळी विशिष्ट पद्धतीने आपल्या सडक्या नासक्या मेंदूमधून आपली लेखणीतून काहीतरी लिहितात आणि त्यांना ते ग्रंथ असं म्हणतात. त्या नीच आणि नालायक लोकांची नावं घेत बसण्यात वेळ घालवायला नको, परंतु ते त्यांना ग्रंथ असं म्हणतात बरं का. पण या लोकांची अक्कल आपल्याला लक्षात येते त्यांच्या लिखाणावरनं की पदोपदी शब्दाशब्दांमधून केवळ जहर, विष चोकत असतात ही मंडळी. त्यांना कधी संत सत्पुरुष कळले नाही.
तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे समकालीन संत आहेत. आपला विषय हा चाललाय. आणि या दोन संत सत्पुरुषांनी, मी आधीचा मुद्दा एवढाच मांडला की सगळ्या संत सत्पुरुषांनी निवृत्तीचा मार्ग तुम्हाला मला सांगितला, पण चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं श्रोते हो की हे जे दोन श्रोते आहेत, हे जे दोन संत सत्पुरुष आहेत, हे प्रखर राष्ट्रवादी आहेत. राष्ट्रवाद आहे त्यांच्या ठिकाणी. प्रचंड धर्माचा अभिमान असलेले आहेत, प्रचंड कर्तृत्व असलेले आहेत. आणि ते त्यांच्या सहवासात आलेल्या सद्भक्तांना, उपासकांना, भगवत भक्तांना केवळ निवृत्तीचा मार्ग नाही सांगत आहे, ते व्यवहार सुद्धा शिकवतात. म्हणजे प्रपंच कसा करायचा हे पण शिकवतात. प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा सुरेल संगम, उत्तम संगम, दोन्ही गोष्टींची सांगड जर कोणी घालून दिली असेल तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी आहेत. ते प्रपंच टाका म्हणाले नाहीत कधीही. बघा, प्रपंच याचा अर्थ तरी काय? प्रपंच म्हणजे काय? प्रकर्षेण पंच इति प्रपंच. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय. थोडी मर्यादा राखून बोलतो, पंच विषय. आणि प्रकर्षेण पंच, पाचापासून जो केला जातो त्याला प्रपंच असं म्हणतात. पंचापासून जो होतो, पंच म्हणजे 5 विषय, पंचापासून जो होतो त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि पंचायत जो करून देतो तोच प्रपंच. म्हणून प्रकर्षेण पंच इति प्रपंच. आणि परमार्थ याचा जर विचार केला तर परम अर्थ, आपण संकल्पाला बसलो, जर पूजा करत असू घरात, किंवा कधी ज्याला म्हणतो प्रसंगोचित जर पूजा अर्चना काही घरात, सत्यनारायण म्हणा, अन्य काही उपासना, व्रत, वैकल्य, त्या गुरुजी घरी येतात, ते म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम. त्याला पुरुषार्थ म्हटलंय, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यातले पहिले 3 हे केवळ पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम. पण मोक्ष नावाचा जो आहे तो परम पुरुषार्थ सांगितलाय. तसं बाकीचे 3 आहेत ते नुसते धर्म अर्थ काम, हे नुसते अर्थ आहेत. पण परम अर्थ जर कुठला असेल तर तो मोक्ष आहे. म्हणून पाचापासून केला जातो त्याला प्रपंच म्हणतात. आणि असलेल्या पंचविषयातनं निवृत्ती होत 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 जो केला जातो त्याला परमार्थ असं म्हणतात. आता आजचा जो अभंग घेतलाय मुद्दाहून निरूपणासाठी, यथामती यथाशक्ती त्याच्यावर चिंतन करायचं. समर्थ तुम्हाला, मला, सगळ्या विश्वाला, जगाला उपासना करणाऱ्या लोकांनी प्रपंच टाकावा, मुलंबाळं टाकावी, घरदार सोडावं आणि देवदेव करत नादाला लागावं देवाच्या, हे परमार्थी असल्याचं लक्षण नाही. समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवून परमार्थ करावा, पण निर्बुद्ध होऊन परमार्थ करू नये. प्रपंचातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या टाकून जर तुम्ही परमार्थ कराल तर दुःखी व्हाल, दुःखी व्हाल. समर्थांचंच प्रमाण आपल्याला सांगतो. दास म्हणे म्हणजे समर्थ काय म्हणतात? प्रपंच सांडोनी परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. समर्थांचे शब्द आहे. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. किंबहुना एके ठिकाणी समर्थ म्हणतात नसे अंथराया नसे पांघराया, वृथा क्षीण संसार करीती कशाला. नसे अंथराया नसे पांघराया, वृथा क्षीण संसार करीती कशाला. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय? जीवन जगणं ही एक कला आहे. आणि ज्याला प्रपंच नीट जगता आला, ज्याला प्रपंचातली कला नीट साधता आली, त्याला परमार्थ उत्तम रीतीनं करता येतो. हा आत्तापर्यंत बोलण्याचा एकंदरीत मतितार्थ. प्रपंच कसा तरी करायचा आहे हे संतांना अपेक्षित नाही. हे संत मला हे जे संतद्वय आहेत हे किती प्रेरणादायी आहेत, हे किती उत्स्फूर्तपणाने आपल्याला विवेचन करून सांगतात की तुम्ही परमार्थी आहात म्हणजे प्रपंच मूर्खासारखा करू नका. प्रपंच अतिशय चतुराईनं करायचा आहे, अत्यंत सावधपणे करायचा आहे, अत्यंत जबाबदारीनं करायचा आहे. प्रपंचातली जबाबदारी टाकून तुम्ही परमार्थ करायला लागलात तर देवही तुम्हाला जवळ करणार नाही. म्हणून समर्थाच्या अभंगात सांगतात प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे. बोलता येण्यासारखा पुष्कळ विषय आहे. आधुनिक ज्यांना वाल्मिकी म्हटलं जातं, महाकवी म्हटलं जातं,
ते आमचे गदी माडगुळकर सुद्धा काय वर्णन करतात, अंगी नाही बळ दारी नाही आड, त्याने फुल झाड लावून ये, सोसवे न जाला संसाराचा ताप, त्याने आई बाप होऊन ये. बरीच कडवी आहेत पुढे. नुसती गळ्यात माळ घेतली पण जप नाही जो करत, त्याने जपमाळ घालून ये. भरपूर वर्णन करून ठेवलं. प्रपंच करायचा म्हणजे तो कसा तरी करून उरकायचा, जबाबदारी टाकून करायचा, त्याच्याविषयी पूर्णतः निरस्त असायचं, ही भूमिका संतांना मान्य नाही. अत्यंत सावधपणे. मला या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आठवत आहे. ते वाक्य किती गोड आहे पहा. महाराज असं म्हणतात, गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की प्रपंच, मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये किंवा आम्ही सगळी कीर्तनकार मंडळी नेहमी सांगतो, प्रपंच ही परमार्थाची कार्यशाळा आहे. काय सुंदर वाक्य बघा. प्रपंच ही परमार्थाची कार्यशाळा आहे. तिथं जे जे प्रयोग केले जातात, प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. परमार्थात जे जे प्रयोग, प्रपंचात जे जे प्रयोग होतात, त्या प्रयोगामध्ये जर तुम्ही तरुण निघाला तर परमार्थ अत्यंत सुलभपणे घडू शकतो. सोप्यात सोपी गोष्ट आपल्याला सांगतो. प्रपंचामध्ये दूध तापवत ठेवलंय आणि तेवढ्यात बाहेर दारात कोणीतरी मित्र आला, बाहेर गेला आणि त्याच्याशीच बोलत उभा राहिला. इकडे दूध हळूहळू गॅस अग्नीचं काम करणार, जशी उकळी उकळी वर येत जाणार तसं दूध उतू जाणार. पण जे दूध तापवायला ठेवलंय, अर्धा लिटर 1 लिटर 26 रुपये 56 रुपये रुपयांनी आणलेलं ते दूध, अर्धा लिटर 1 लिटर, पण केवळ आपण सावधानता जर ठेवली नाही, बुद्धिचातुर्य जर ठेवलं नाही, किंबहुना जे काम आत्ता हातात घेतलंय ते न करता दुसऱ्याच कामात मशगूल झालो आणि आपली जर सावधानता त्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी नसेल तर नुकसान आपलं आहे. नुकसान आपलं आहे. बाहेर मित्र आलाय म्हणून बोलावं नक्की, पण बोलतच बसावं हे व्यवहार्य नाही. समर्थ म्हणतात, दास म्हणे आता सावधान. ते सावधान ह्या शब्दाला फार किंमत आहे हो. छोट्या छोट्या प्रपंचातल्या गोष्टी. म्हणून दुबईला ज्यावेळेला कीर्तनासाठी जाणं झालं, दासबोध अभ्यास मंडळ दुबईच्या निमित्तानं, तेव्हा आमच्या महाराजांनी शिकवलेलं एक वाक्य तिथं सांगितलं. तिथल्या एक देशपांडेताई होत्या, त्यांचे जावई म्हणा, त्यांनी ते एक बनवून सगळ्या घराघरात भेटवस्तू म्हणून मानलं. त्रिसूत्री सांगितली होती, टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट अध्यात्मातून. ते सांगताना असं वर्णन करताना केलं होतं. महाराजांचे म्हणायचे शंकराचार्य स्वामी, करवीर पीठाचे शंकराचार्य, ज्याचं त्याने, जिथल्या तिथे, जेव्हाचं तेव्हा. बघा काय काय त्रिसूत्री आहे. ज्याचं त्याने, जिथल्या तिथे, जेव्हाचं तेव्हा. ही त्रिसूत्री घेतली की प्रपंच उत्तम होतो. ज्याचं आहे त्यानेच ते काम पूर्ण करायचं. ज्याने सुरू केलं त्यानेच, अथ ज्याने केलं त्यानं इती करायची त्या कार्याची. नाहीतर आपण दूध तापवत ठेवलं दुसऱ्याला सांगायचं तू बघ, तोही तिकडेच गेला ना हाही तिकडेच गेला, गेलं दूधही वाया. नाही जमायचं. त्या प्रत्येक रुपयाची किंमत कळली पाहिजे. श्रोते, प्रपंच करीत असताना कितीतरी बारकाईच्या गोष्टी असतात. आपण जेव्हा गाडीतून प्रवास करतो, रिक्षातून प्रवास करतो, त्या सुधामूर्तींची चरित्र वाचा किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, आपल्या लक्षात येईल. या सगळ्या मोठ्या मोठ्या मंडळींच्या विचारांवर या संत साहित्याचा पगडा आहे. ते संतांनी सांगितलेली वाक्य फॉलो करतायत आणि आजच्या पिढीला, आजची जी 20, 25, 30, 35, 40ची पिढी आहे त्यांना मार्गदर्शन करतायत. सुधामूर्तींच्या एका पुस्तकात त्यांनी वर्णन करून ठेवलंय की आजकालची जी IT क्षेत्रात काम करणारी जी लोक आहेत, कोणी असतील तर माफ करा, परंतु अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला सांगतो, किंवा 30,000, 40,000, 20,000, 50,000 ज्यांना उपलब्ध असा मुबलक असा पैसा मिळतोय नोकरीतून, अशा स्त्रिया भाजी मंडईत गेल्यानंतर पैसा मिळतोय पुष्कळ, 8-8, 10-10 तास काम करतायत, खूप प्रोजेक्ट्स असतात, खूप प्रेझेंटेशन्स असतात, खूप व्याप असतात, खूप मीटिंग्स असतात, सगळं कबूल. काही जणांना 30,000, 40,000, काहींना 70,000, काहींना ₹1,00,000, 1.5 लाख, 2 लाख असे पगार असतात. ऐकायला तरी काय जातंय, फुकटचं मी बोललो तुम्हाला, ऐकायला तरी काय जातंय, पण एवढ्या पद्धतीचे पगार असतात काही जणांना. त्यामुळे होतं काय, बाजारातली ती भाजी करताना भाव करावा, थोडंसं विचारून घ्यावं, थोडंसं पडताळून पाहावं, नीट पाहावं, थोडे 2 पैसे शिल्लक राहिले तर ते आपुलकीनं घ्यावेत.
किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातनं 2-2, 3-3 रुपये घ्यावेत परत मागून, ही जी वस्तुस्थितीची जाणीव सध्याच्या पिढीला नाही. ती जुनी पिढी सांगते असं करू नका. ते 2-3 रुपये तुमच्या कष्टाचे कमावलेले असतात. हा, आता हा एक भाग निराळा की गोरगरीब जो राबतो त्याला स्वतःहून केव्हा तरी द्यावं, तो भाग आणखी निराळा. पण व्यवहार चातुर्य मात्र ठेवलंच पाहिजे. प्रपंच जर करायचा असेल तर तो अत्यंत व्यावहारिक चातुर्यानं करावा लागेल, निगुतीनं करावा लागेल, आणि त्याशिवाय तरुणोपाय नाही. प्रपंच ज्याने उत्तम रीतीनं केला त्याचा परमार्थ अतिशय छान होतो. या छोट्या छोट्या गोष्टीतली जर सावधानता बाळगायला शिकलं, छोट्या छोट्या गोष्टीतून मी माझंच केलं पाहिजे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, काय सुंदर वाक्य पहा, ते म्हणतात जो दुसऱ्यावरी विसंमला त्याचा कार्यभाग बुडाला, आपणची करता जाहला तेणे सुख पाविला श्रीराम. ज्याचं त्याने करायचं ठरवलं कीच सुखी होतो माणूस, तो दुसऱ्यावर विसंमला त्याचा कार्यभाग बुडाला. आपणची करता जा, आपणहून आपलं कार्य केलं पाहिजे, त्याने तो समाधानी होतो, सुखी होतो. छोट्या 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 गोष्टीतून प्रपंचातल्या गोष्टी, मला ईमेल करायचा आहे ना, माझी जबाबदारी आहे ना, मी रिस्पॉन्सिबल आहे ना, मी जबाबदारी त्याची घेतली आहे ना, मी अँसरेबल आहे ना, आजच्या भाषेत बोलायचं तर मीच ते कार्यभाग पूर्ण करेन. अरे ते तमकं कर रे म्हटलं की होत नसतं, दुसऱ्यावर ढकलून होत नसतं. याला म्हणायचं प्रपंच. प्रपंच निगुतीने जो करतो त्याचा परमार्थ उत्तमात उत्तम होतो. श्रोते हो, गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. ते याचं कारण आहे. आता पुढे सरकून मला सांगायचं आहे, प्रपंचिते भाग्य असा जेव्हा शब्द समर्थ वापरतात त्यावेळेला त्यांना प्रपंच हा भाग्यानं मिळतो असं दर्शवायचं आहे. म्हणजे आपण व्यवहार करत असताना चातुर्यता ठेवावी, बुद्धिमत्ता जागृत ठेवावी, आपल्याला उत्तम रीतीनं कुशाग्र बुद्धीनं आपल्याला प्रपंच चाणाक्षपणे करायचा आहे याची जाणीव ठेवावी. पण समर्थ आपल्याला या अभंगातनं सुचवतायत की प्रपंचिते भाग्य. आता आधी शब्द आला प्रपंच, नंतर आला परमार्थ, पण प्रपंचानंतरचा शब्द समर्थांनी लिहिताना लिहिलं भाग्य. प्रपंचात भाग्य असावं आणि परमार्थात वैराग्य असावं, पहिल्या ओळीचा सामान्य अर्थ. असं ज्याच्याकडे आहे त्याला समर्थ असं म्हणा. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोन्हीकडे. पुढच्या वेळी म्हणाले दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी. पुढच्या चरणावर नंतर विचार करू, पण प्रपंचिते भाग्य असं म्हटलंय. प्रपंच आपण उत्तम रीतीनं करायचा हा व्यवहारातला एक अर्थ झाला, पण प्रपंच हा भाग्याने होत असतो. तो लाभावा लागतो, त्यातल्या गोष्टी लाभाव्या लागतात. पुष्कळ गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. केवळ समर्थांनी प्रपंचिते ते भाग्य असा शब्द प्रयोग, तिथे अक्षर आहे ते, प्रपंची ते भाग्य. ते भाग्य कुठलं आहे प्रपंचात लाभणारं, समर्थांचे शब्द आपल्याला सांगतो, फार सुंदर आहेत. समर्थ असं म्हणाले एके ठिकाणी, मनासारिखे पुत्र जामात कन्या, मनासारिखे सुंदराती अनन्या. काय सुंदर शब्द आहेत पहा. मनासारिखी पुत्र जामात कन्या, मनासारिखी सुंदरा ती अनन्या. मनाप्रमाणे मनोनुकूल अशा पद्धतीनं पुत्र पुत्री संतती होणं प्रारब्धात असावं लागतं. मनासारखा जावई मिळणं प्रारब्धात असावं लागतं. मनासारखी संतती होणं प्रारब्धात असावं लागतं. मनासारखी पत्नी मिळणं म्हणजे पुरुषाला मनासारखी पत्नी मिळणं आणि त्या स्त्रीला मनासारखा पती मिळणं, लाभणं, हे प्रारब्धात असावं लागतं. मनासारिखी पुत्र जामात कन्या, मनासारिखी सुंदरा ती अनन्या. सुंदरा ती अनन्या, सुंदर पत्नी लाभणं, त्यात ती सुशील असणं, त्यात ती पती सांगेल तसं वागते असं असणं. इकडे सुद्धा पत्नीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला समजून घेणारा पती तिला लाभणं, भाग्याची लक्षणं समर्थ सांगतात. आमच्या कीर्तन परंपरेमध्ये, नारदीय कीर्तन परंपरेमध्ये बरेच श्लोक आलेले आहेत. समर्थ जेव्हा प्रपंची ते भाग्य म्हणतात, प्रत्येकाला एकसारखं लाभत नाही बरं का प्रपंचातलं भाग्य. आणखीन एक सुभाषित आठवलं म्हणून जाता जाता आपल्याला सांगतो. एक सुभाषितकार फार गोड वर्णन करतात. ते म्हणतात,
की पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनं पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती. सद्गुरुनाथ महाराज की जय. वेळेची मर्यादा, त्यामुळे थोडं पुढे पुढे सरकत जाऊया. पूर्वदत्तेषु या विद्या, माणसाची विद्या कशी त्याच्या पदरात पडावी, पूर्वदत्तेषु असते ती. पूर्वदत्तेषु मागील जन्माशी कर्माचा संबंध असतो. पूर्वदत्तेषु या विद्या, त्यानं सायन्स साईडला जावं, आर्ट घ्यावं, काय काय आणखीन म्हणतात कॉमर्स निवडावं, हे व्यावहारिक शिक्षण झालं. पुढे त्यानं डबल ग्रॅज्युएट व्हावं का, त्यानं पदवी घ्यावी का, उच्च विद्या विभूषित व्हावं का, PhD व्हावी का त्याची, का शिक्षण मध्येच अर्धवट सुटावं, का हे शिक्षण न घेता एखादं वैदिक शिक्षण त्याच्या नशिबात आहे, कीर्तन प्रवचन आदी आहे, गायन आदी आहे, त्याचं करिअर अन्य कुठल्या तरी नृत्य कलेत आहे, ती सुद्धा विद्याच आहे. कुठली विद्या नशिबानं व्हावी, ही पूर्वदत्तेषु या विद्या. जास्ती विस्तार करीत नाही, आपल्या लक्षात येईल. प्रपंचातली भाग्य कुठली आहेत ती मी आपल्याला सांगतोय आता. कारण समर्थ प्रपंची ते भाग्य म्हणतात, तेव्हा ती भाग्य कशा पद्धतीनं समर्थांना अभिप्रेत आहे प्रपंचातलं, ते त्याच्यावर आपल्याला निरूपण करायचं आहे. श्रोते हो, प्रपंचिते भाग्य पूर्वदत्तेषु या विद्या. पुढचं भाग्य असं आहे, पूर्वदत्तेषु यद्धनम. निराळ सांगायला नको. मी नेहमी कीर्तनात सांगतो, पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत मी काम करतो म्हणून भरपूर पैसा कमवीन, म्हणून माणूस घरातनं 16 तास बाहेर पडला, म्हणून आज जितके मिळणार, कमाई होणार तितकेच मिळणार. आणि काही जण 4 तास काम करतात, परंतु जेवढे मिळायचे तेवढेच मिळतात. तुम्ही कितीतरी राबलात म्हणून पैसे भरपूर मिळतात असं सूत्र नाहीये. आजच्या दिवशी जेवढं पदरात पडणार आहे तेवढंच पदरात पडणार आहे. महिनाभरानंतर काम करून जेवढं पदरात पडणार आहे तेवढंच मनात पदरात पडणार आहे. ते ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं बघा, ते ट्रकवाले सुद्धा आपल्यावर फार उपकार करतात, चांगली चांगली वाक्य आपल्याला सुचवतात. समय से पहले और नसीब से ज्यादा कभी नहीं मिलता, असं लिहिलेलं असतं वाक्य बघा. की आपल्याला योग्य वेळेच्या पूर्वी आणि आपल्या नशिबापेक्षा जास्त कधी माणसाला काही मिळत नाही. आणि त्या उपर जर मिळालं तर समजायचं की ही देवाची कृपा आहे म्हणून लाभलं. माझ्या प्रारब्धात तरी हे नक्की नव्हतं, पण मला लावलं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी डोकावून बघा, कधीतरी आपल्याला कळतं, अरे माझी तर एवढी लायकी नव्हती, किंवा मी या लायकी, याचा अर्थ मी याला एवढा पात्र नव्हतो एवढ्या सुखाला, पण मला लाभलं. याचा अर्थ माझ्या रामाची कृपा आहे, याचा अर्थ माझ्या दत्ताची कृपा आहे, याचा अर्थ माझ्या सद्गुरुनाथांची माझ्यावर कृपा आहे, म्हणून मला हा लाभ झालाय. हे मी त्याला पात्र नव्हेच मुळी, पण हे मिळालं ज्या अर्थी, त्या अर्थी माझ्या सद्गुरूंची, देवाची, दत्ताची कृपा आहे असं समजावं. पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनम. आणि पूर्वदत्तेषु या भार्या. एखाद्या मुलाला उत्तम पत्नी लाभणं हे त्याच्या नशिबातच असावं लागतं, आणि एखाद्या मुलीला, उपवर अशा मुलीला उत्तम असा पती लाभणं हे तिच्या नशिबातच असावं लागतं. हे दोन्ही पक्षातून सांगतोय. आता हे झालं सुभाषित. आता मी तुम्हाला एक छान सुभाषित सांगतो, एक श्लोक सांगतो कीर्तनी दाटणीतला. फारच सुंदर वर्णन केलंय. किती गोष्टी लागतात. वेळेची मर्यादा आहे, 8:37 झालेले आहेत. 9:05 पर्यंत मला करायचं आहे. अजून थोडासा वेळ आपल्या हातात आहे, निम्म्यावरती आलेलो आहोत. फार सुंदर श्लोक आहे. एरवी कीर्तन असताना आपण अतिशय सविस्ताराने ते श्लोक पाहतो, परंतु आत्ता त्या श्लोकावरती जर बोलायचं ठरलंच तर बघा काय श्लोकाची धाटणी आहे. मागच्या जन्मीचं जर काही पुण्य पदरात असेल, शब्द नीट आहे का, मागील जन्मीचं पुण्य जर काही पदरात असेल तर आणि तरच या गोष्टी आपल्याला लाभतात. प्रपंचातलं भाग्य लाभतं जे समर्थांना आता अपेक्षित आहे. कुठल्या गोष्टी येतो, किती गोष्टी आहेत सांगू आपल्याला. त्या 13 गोष्टी आहेत. 13. मागच्या जन्मात जर चांगलं कर्म केलं असेल, मागील जन्मी जर उत्तम अशा पद्धतीची कार्य आपण कर्म केली असतील, तर त्या उत्तम कर्माचा, कर्मफलाचा भाग म्हणून उत्तम असं प्राक म्हणजे पूर्वीचं, लब्ध म्हणजे मिळतं, प्राक लब्ध इति प्रारब्ध, ते प्रारब्ध आपल्याला प्राप्त होतं. ते 13 गोष्टीतून व्यक्त होतं. कुठून? मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुसुतः सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वं सुजनत्वमिन्द्रिय जयः सत्पात्रदाने रतिः ते पुण्येन विना त्रयोदश गुणाः संसारिणां दुर्लभाः. जय जय रघुवीर समर्थ. एकेका विषयावर बोलायला लागलो तर पुष्कळ वेळ जाईल. श्रोते हो, मला कल्पना आहे, पण काय आहे,
टेस्ट मॅच मध्ये तरी खेळता आलंच पाहिजे, वन डे मॅच मध्येही खेळता आलं पाहिजे. आणि 2020 आणि हे साल सुद्धा 2020च आहे. थोडक्यात सुद्धा तोच मुद्दा सांगता आला पाहिजे, विस्तारानं पण सांगता आला पाहिजे. स्पर्श करत करत जाऊया. मानुष्यम, मनुष्यत्व मिळणं म्हणजे आधी एकतर अनेक वेळेचं काही बंधन नाही. विवेक दादा, आपण थोडा वेळ वाढवूनही विषय बोलू. बरं, धन्यवाद. थोडं एक 5-10 मिनिटं पुढे मागे गेलं तर आपल्या सर्वांची परवानगी पण आहे, ऍडमिन पॅनलची, हरकत नाही. पहिला मुद्दा आला मानुष्यम. समर्थ म्हणाले प्रपंची ते भाग्य प्रपंचात लाभलं पाहिजे. कुठलं? ते उगाच मिळतं का? 13 गुण सांगितले, 13 गोष्टी सांगितल्या ज्या प्राकलब्ध असाव्या लागतात, प्रारब्धातच असाव्या लागतात. तुमची पुण्याईच असावी लागते ज्यामुळं तुम्हाला त्या लाभतात. पहिलं सांगितलं मानुष्यम, मनुष्य जन्म मिळणं. पहिलं लक्षण, पहिली गोष्ट सांगितली. म्हणाले पहिलं लक्षण सांगितलं की बघा, भूचर, वनचर, खेचर, उभयचर, स्वेदज, जारज, अंडज, उद्भिज, कितीतरी विस्तारानं सांगता येईल. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, या सगळ्या अवस्थातून आपण गेल्याच्या नंतर हे नरशरीर, नरजन्म आपल्याला लाभला. श्रोते हो, कधी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का नाही या गोष्टीचा? केव्हा तरी आपण याचा विचार करायला पाहिजे की नाही, की मी आज मनुष्य म्हणून जन्माला आलो. केवढी परमकृपाळू परमेश्वरानं, श्री नारायणानं, अत्रिपुत्र दत्तात्रयाने, रामरायांनी माझ्यावर कृपा केली की मला सुंदर असं शरीर भगवंतानं देऊ केलं. हो, मानुष्यम पहिलं गोष्ट, पूर्व प्रारब्धाने, पूर्व कर्माप्रमाणे भगवंतानं आम्हाला देऊ केलं. प्राकलब्ध, प्रारब्धानं आम्हाला लाभलं. प्रपंचातलं सर्वात मोठं भाग्य आहे. आपण याच्या आधी झालो असू, जनावर झालो असू, पशुपक्षी झालो असू, पण आत्ता आपण मनुष्य झालो, हे भगवंताची कृपा आहे. मानुष्यम एवढा विषय आत्ता पुरता पुरे. वरवंश जन्म, वरवंशात जन्म मिळणं. आता हा मुद्दा थोडासा काही जण आक्षेपार्ह विचारतील की वरवंश म्हणजे कसा ठरवावा? कोणी ब्राह्मण कुळात जन्माला आला म्हणजेच वरवंशातला आहे असं का? स्थूल मानानं तसा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. वरवंशातला जन्म म्हणजे ब्राह्मण कुळात जन्माला आला तर तो वरवंश असं मानायला हरकत नाही. पण मी थोडं 2 पावलं पुढे जाऊन बोलू इच्छितो. तो मुद्दा असा आहे की केवळ जन्मानं ब्राह्मण झाला म्हणून तो ब्राह्मण ठरतो काय? थोडा चर्चेचा विषय, चिंतनाचाही विषय, थोडं कडक वाटेल शब्दानं, पण केवळ आडनावाचे ब्राह्मण असून उपयोग काय? तो वरवंश जन्मात आला म्हणून उपयोग काय? मग कर्मानं तो कसा असला पाहिजे? ब्रह्म जानाति ब्राह्मणः असं घ्यायचंय. मुद्दा असा, तिढा निर्माण झाला की संतच आपल्याला प्रमाण म्हणून उपयोगाला येतात. ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. ज्याची वाणी रंगली राम नामी, ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा. रामचंद्र भगवान की जय. ज्याच्या घरात कुलधर्म कुळाचार पाळला जातो, ज्याच्या धर्मात देवाविषयी, धर्माविषयी, राष्ट्राविषयी, संतांविषयी, आपल्या मातृभूमीविषयी अत्यंत अत्यंत आदराची भावना असते, तो वरवंशातला असं समजावं. नाही तर केवळ जन्मानं वरवंशातला झाला, पण मी जबाबदारीनं बोलतोय, अत्यंत जबाबदारीनं बोलतोय. एखाद्याला खटकेलही, पण ह्या सोशल मीडियामध्ये आजच्या काळातला एक कीर्तनकार असल्यामुळं जेव्हा जेव्हा सोशल मीडियातल्या काही मेसेजेस बघतो, घृणा वाटते, घृणा, चीड येते, सात्विक संताप येतो कधी कधी, की हीच मंडळी आहेत का? पितृपक्ष चाललाय श्रोते हो. परवाच्या एका पेजवरती मी घडलेली घटना आपल्याला सांगतो. मी ते पाहिल्यानंतर कानावरती हात ठेवला आणि मला किती आम्ही मागे चाललोय याची थोडंसं वाईट वाटलं. एकानं उपहासानं विचारलं होतं एका ग्रुपमध्ये, मी नाव सांगणार नाही त्या ग्रुपचं,
कोणी कोणी पक्ष केले, कोणी कोणी श्राद्ध कर्म केली. एकाने उपहासात्मकपणे लिहिलेलं होतं की आम्ही घरात तांबडा रस्सा केला आणि मटणाचा नैवेद्य आमच्या पूर्वजांना दाखवला. ही किती घृणास्पद गोष्ट आहे. अहो, कृतज्ञता म्हणजे श्राद्ध करायचं असतं आणि त्या श्राद्धाची अवहेलना करणारे आम्हीच हिंदू लोक आहोत, आम्हीच आहोत. हे जर कमेंट बॉक्समध्ये जर लिहिलं जाणार असेल की मटणाचा रस्सा केला आणि तो पितरांना दाखवला म्हणजे ते तृप्त होतील, अरे कुठे चाललाय आमचा समाज? कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय? कुठलं ब्राह्मणत्व घेऊन बसलोय? कुठे जायचंय आम्हाला? कुठं होतो आम्ही? कुठं आहोत सध्या? आणि मग या समाजाला कोण दिशा दाखवणार? ही काळजी 400 वर्षापूर्वी ज्या महात्म्याला, माझ्या मागे फोटो दिसत असेल, समर्थ रामदास स्वामी, तळमळलं हो त्यांचं अंतःकरण. 450 वर्षापूर्वी लोकांच्या हृदयातला राम त्यांनी जागा केला. आज समर्थ आपल्यात नाहीयेत, पण दास म्हणे असे शब्द आपल्यामध्ये प्रखर हिंदुत्वाचे, प्रखर रामभक्तीचे देऊन ठेवलेत समर्थांनी. ते किमान वाचत जाऊया. मी 63 दिवसाच्या सुखसंवाद मालेमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या आमच्या फेसबुक पेजवरती सांगताना सांगितलं होतं, पहिला आग्रह धरला होता प्रत्येकानं अत्यंत तळमळीनं की पहिलं आयुष्यात काही वाचायचं असेल तर दासबोध वाचा. जे श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरची मंडळी जी आता इथे उपस्थित आहेत त्यांना कल्पना आहे, ती आहेत, काही नावं माझ्या समोर दिसत आहेत, त्यांना कल्पना असेल. मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिले दासबोध वाचावा, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा वाचावी, त्याच्यानंतर तिसरं जर काही वाचायचं असेल तर मग ज्ञानेश्वरीला हात घालावा, मग पहिले दासबोध वाचावा, मग तुकाराम गाथा वाचावी, मग एकनाथी भागवत वाचावं, मग चौथं जर काही वाचायचं असेल तर मग ज्ञानेश्वरीला हात घालावा, आणि 5वं जर काही वाचायचं असेल तर ते अमृतानुभव असावं, असं मी सांगितलं होतं त्यावेळेला. पहिलं काय वाचायचंय तर दासबोध वाचायचा. का? कारण परमार्थ म्हणजे नेमका काय आणि प्रपंच म्हणजे नेमका काय याचं योग्य असं मार्गदर्शन ज्या ग्रंथातनं आम्हाला केलं जातं. कसं करा, आजच्या काळात ज्याला डूज अँड डोंट्स म्हणलं जातं, हे करा, हे नका करू, हे प्रकर्षाने ज्यात शिकवलं गेलं त्याला दासबोध ग्रंथ असं म्हटलंय. माझा मूळ विषय होते हा, नाहीतर बरंच बोलता येण्यासारखा विषय, परंतु सांगतो आपल्याला. मानुष्यम वरवंश जन्म. वरवंशात जन्म म्हणजे केवळ कर्मानं नव्हे, वंशानं नव्हे, तर ज्या घरात हरिभक्ती चालू आहे, देवभक्ती चालू आहे, त्या घरातला वंश म्हणजे वरवंशातला जन्म. इतकंच याविषयी चर्चा करूया. मानुष्यम वरवंश जन्म. किती गोष्टी झाल्या? 2. पुढे सांगितलं विभवः. मानुष्यम वरवंश जन्म विभवः. प्रपंचातल्या भाग्याच्या गोष्टी सांगतोय बरं का. मानुष्यम वरवंश जन्म विभवः. विभव म्हणजे वैभव संपन्न असावं, वैभव असावं म्हणजे आपल्याला किती पैसा असावा आपल्याकडं म्हणजे आपण वैभवात असं आहोत असं समजायचं. फार सुंदर उदाहरण सांगतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, अब्रून जगता यावं, मुलाबाळांचं संगोपन करता यावं आणि आपला परमार्थ उत्तम रीतीनं करता यावा, एवढा पैसा ज्याच्याकडे आहे तो वैभवशाली असं समजावं. अन्यथा करोडो रुपये कमवलेला सुशांत सिंग राजपूत आपण तर उपभोगलं नाहीच, उपभोगलं ते इतरांनीच उपभोगलं आणि मेला त्यात जीवही निघून गेला. म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही तो अभागी आहे, ज्याच्याकडे खूप पैसा झाला तोही अभागी आहे. मग खरा वैभवशाली कोण? मग संतांचे वाक्य आपल्याला प्रमाण म्हणून पटतात श्रोते हो. अब्रून जगता यावं समाजात, मुलाबाळांचं संगोपन करता यावं आणि आपला परमार्थ आणि प्रपंच उत्तम रीतीने करता यावा, एवढा पैसा ज्याच्याकडे आहे तो वैभवशाली. पुढे सरकूया. मानुष्यम वरवंश जन्म विभवः. विभव म्हणजे वैभव, याविषयी आता बोललो. पुढे म्हणाले दीर्घायु. आयु आहे पण दीर्घ आयु ज्याला आहे, पूर्वदत्तेषु. प्रारब्धातली महत्वाची गोष्ट दीर्घायु असणं. पुढचा शब्द आहे आयु मिळाली हो दीर्घ. आपण म्हणतो वय किती त्यांचं हो 94, पण गेली 20 वर्ष अंतरुणावर पडून आहेत. 20 वर्ष अंतरुणावरती पडून आहेत. 20 वर्ष अंतरुणावर पडून बसलेत. त्या घरच्या लोकांचे किती हाल होत असतात. बेडसोर्स म्हणतात ते झालेले असतात. आतमध्ये एवढ्या जखमा झालेल्या असतात. मी कित्येक कुटुंब श्रोते हो फिरताना अशी पाहिल्यात ते म्हणतात, बुवा केव्हा तरी दत्तगुरूंना प्रार्थना करा, आम्ही तर करतोच, पण आमची आई सुटू द्या, आमचे वडील सुटू द्या. वाईट वाटतं हे बोलताना, परंतु त्यांचे हाल बघवत नाहीये. मी हे का बोललो, का दृष्टांत रूपाने सांगितलं, कारण उत्तम आयु मिळालं, आयुष्य मिळालं हो पुष्कळ, पण त्याला आरोग्य जर नसेल तर उपयोग काय. म्हणून 13 गोष्टी भाग्याच्या सांगताना सुभाषितकार म्हणाले मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायु. 5वी गोष्ट सांगितली आरोग्यता. आरोग्य चांगलं असलं पाहिजे, आरोग्य चांगलं असलं पाहिजे. 5 गोष्टी झाल्या.
पुढची गोष्ट सांगतात, सन्मित्रम, चांगले मित्र आयुष्यात लाभणं हे सन्मित्र बरं का, सन्मित्र. ते सन्मित्र लाभणं हे भाग्याचं लक्षण आहे. पूर्वदत्तेषु असावं लागतं. चांगले मित्र आयुष्यात लाभावे लागतात. एक वेळ आयुष्यात मित्र नसले तर चालतील, पण लाभले तर चांगले मित्र लाभू द्या. ते व्यसनाधीनता निर्माण करणारे जर मित्र असतील तर ही तरुण पिढी ज्या पद्धतीनं आता एक एक प्रकरणं बाहेर पडतात म्हटल्यानंतर ज्यांना काय म्हणतात, रोल मॉडेल म्हणून पाहिलं जातं, आयडॉल म्हणून बघितलं जातं, जे तुम्हाला आम्हाला मोबाईल कसे विकत घ्या म्हणून जाहिरातीतनं दाखवतात, ते जेव्हा आता येत्या 2-4 दिवसात जेव्हा ते ड्रग्समध्ये सापडतील, जेव्हा त्यांची नावं उद्धृत केली जातील, तेव्हा आपल्यालाच कळेल की अच्छा हे असे होते का, हे दिवसा असे असतात आणि रात्री असे असतात का. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा हेच का आपले रोल मॉडेल आहेत, ते आपल्यालाच त्याची घृणा वाटायला लागेल. या तरुण पिढीनं त्याच्यावर नक्की विचार करावा. मित्र असावेत, आदर्श असावेत, पण सन्मित्र असावेत. मानुष्यम वरवंशजन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम. 6वी गोष्ट झाली, चांगले मित्र असू द्या. जो समोरच्याला आपल्या मित्रानं चिडला तरी चालेल, रागावला तरी चालेल, पण त्याचं हित कशात आहे त्याविषयी जो वेळ प्रसंगी त्याच्याकडनं अपमान झाला तरी चालेल, पण लेका तुझं यात भलं आहे, मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, चिडलास तरी चालेल, मला 2 थोबाडीत मारल्यास तरी चालतील, पण मी तुझं कल्याण व्हावं म्हणून पोट तिडकीनं सांगतोय, असं जो म्हणतो तो सन्मित्र असतो. चाललाय खड्ड्यात तर जाऊ दे आणखीन, तो सन्मित्र कधी ठरू शकत नाही. श्रोते हो, आयुष्यात सन्मित्र लाभावा. 6वी गोष्ट, सन्मित्रम सुसुतः. सुसुतःवर बरंच बोलता येईल. कित्येक संतांचे अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, पुरे एकची पुत्र माय पोटी. किंवा आमचे रामदास स्वामी म्हणाले, दास स्वामी म्हणतात, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण. समर्थांचे शब्द, सुपुत्र संसारी असावा. आता हे 450 वर्षापूर्वी लिहिलेले अभंग आहेत, त्यामुळे सुपुत्र याचा अर्थ केवळ मुलाविषयी आग्रहित असा न घेता सुसंतती, मुलगा मुलगी हा भेद संतांच्या ठिकाणी नाही बरं का. कारण आजकाल असे विषय बोलले की कीर्तनकाराला, प्रवचनकाराला केसेस होतात, तुरुंगात जावं लागतं, वेगवेगळ्या भानगडी निर्माण होतात. त्यामुळे सुपुत्र याचा अर्थ शब्दाचा प्रमाण म्हणून सुसंतती एवढाच त्याचा घ्यायचा अर्थ. सुसुतः, सुतः म्हणजे कोणी म्हणेल फक्त मुलगाच का, नाही, चांगली संतती पदरात येणं भाग्याचं लक्षण आहे. मानुष्यम वरवंशजन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुतः. किती झाल्या गोष्टी? 7 सांगून झाल्या. अजून काही सांगायच्या आहेत आपल्याला. सुसुतः 8वी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता ऐकून ठेवा. सती प्रियतमा. लग्न झालेलं असेल तर हा सूर्य आणि ती चंद्र अशी जर 2 चाकं असतील तर प्रपंच काय होईल तुमचं तुम्हीच पाहून घ्या. याने 4 मित्र आले आणि मोठ्या आयटी सांगितलं, ए चहा टाक ग. माझे मित्र आले, तिने आतनच 2 पातेली खाली पाडायची आणि सांगायचं. 4 दिवस सांगत होते साखर संपले, साखर संपले, हात काय झडले होते तुमचे. हे आतनं स्वयंपाकघरात ती बायको जर बोलली तर ते 4 मित्र पुढचा घोट प्यायला थांबतायत कशाला, बरे येतो आम्ही म्हणून ते निघूनच जातात बाहेर. हा असा जर प्रपंच असेल तर कसा व्हायचा प्रपंच. म्हणून उत्तम पत्नी लाभणं त्या पुरुषाला आणि उत्तम पती लाभणं त्या स्त्रीला हे भाग्याचं लक्षण आहे. सती प्रियतमा. आणि आता ह्या गोष्टीनंतर जी गोष्ट मी आपल्याला सांगतोय श्रोते हो, ती अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, अत्यंत महत्वाची गोष्ट. भक्तिश्च नारायणे मानुष्यम वरवंशजन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुतः सती प्रियतमा. किती झाले? 8 गोष्टी झाल्या. आता 9वी गोष्ट सांगतो. भक्तिश्च नारायणे. उत्तम नरजन्माला आल्यानंतर भगवान श्री नारायणाच्या चरणारविंदी, भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी, भगवान रामकृष्ण दत्त यांच्या चरणारविंदी आत्यंतिक श्रद्धाशण, आत्यंतिक श्रद्धाशण. या जगात देव आहेच अशी दृढतर भावना आणि त्या भावनेनं निरंतर निरंतर आणि निरंतर त्या दत्त चरणांचा, त्या रामरायाच्या चरणांचा ध्यास घेणं. भक्तिश्च नारायणे. भाग्यात असावं लागतं बरं का. पुढे सांगतात विद्वत्वम. विद्वत्तांगी असणं हे पूर्वजन्मातलं असावं लागतं. विद्वत्वम. पुढचा शब्द आहे सुजनत्वम इंद्रिय जयः. विद्वत्वम सुजनत्वम. श्रोते हो, 232च्या संख्येने आता आपण लाईव्ह ऐकताय. काय सुंदर विषय पहा.
विद्वत्ता असणं हे भाग्याचं लक्षण आहे. मी केवळ प्रपंचातली भाग्य काय तेवढी आपल्याला सांगतोय, अजून वैराग्याकडे वळायचंच आहे. विद्वत्वम म्हणजे विद्वत्तांगी असणं ते भाग्याचं लक्षण आहे. पण त्याच्या पुढचं लक्षण एक फार महत्वाचं आहे, सुजनत्व असणं. ज्याच्याकडे विद्वत्ता असते तो सुजनत्व त्याच्याकडे असतंच असं नाही. कित्येक विद्वान रात्री 8 वाजता पॅनलवरती आपण पाहतो टीव्ही डिबेट चॅनलला की ते विद्वान तर असतात, त्यांना सगळ्या विषयातलं सगळं कळतं बरं का, आणि त्यांना सगळं कळतं त्यांनाच विद्वान म्हणतात, म्हणून तर त्यांना रात्री बोलावलेलं असतं. आणि त्यांचे एकही मतावर ते ठाम नसतात, एका चॅनलवर एक बोलतात, दुसऱ्या चॅनलवर दुसरं बोलतात, आणि म्हणून ते विद्वान असतात. असले विद्वान नव्हेत, खऱ्या अर्थानं विद्वान, काहीतरी विद्वत्ता. आमच्या याच मराठवाड्यातली एक एक माणसं, एक एक विदर्भातली माणसं, पश्चिम महाराष्ट्रातली एक एक माणसं, किती महाराष्ट्रात विद्वान मंडळी येतो, एकापेक्षा एक एक आहेत. महाराष्ट्रात कशाला, संपूर्ण भारतात एकापेक्षा एक एक विद्वान मंडळी आहेत. माझा मुद्दा लक्षात घ्या, विद्वत्ता असणं हा एक भाग्याचं लक्षण आहे. पण विद्वत्तेबरोबर माझा पुढचा मुद्दा जो शास्त्रकारांनी सांगितला, सुजनत्व असणं हे फार महत्वाचं आहे. तो उत्तम माणूस असणं, त्याला समोरच्या माणसाची कदर करायला कळणं हे फार महत्वाचं आहे. विद्वान सगळे असू शकतात हो, पण समोरच्या माणसाची कदर करणं, त्याला उत्तम अशा पद्धतीनं त्याला त्याच्याशी संभाषण करणं, त्याच्याशी बोलणं, व्यवहार ठेवणं हे सुजनत्वाचं लक्षण आहे. आपल्यापेक्षा एखादा कमी शिकलेला समोर काहीतरी सादर करतोय, पण आपण ताठपणे तिथे बसायचं किंवा जायचंच नाही, हे सुजनत्वाचं लक्षण नव्हे. अभिषेकी बुवांची जी चाल आहे त्यात अभिषेकी बुवा म्हणतात, सर्वात्मका सर्वेश्वरा, त्यात म्हटलंय सुजनत्व द्यार्यता, सुजनत्व द्या अनुतारिता दुरिता हरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. सुजनत्व द्या आर्यता, सुजनत्व असणं आणखीन पुढचं लक्षण. आणि त्याच्या पुढचं लक्षण सांगतो, इंद्रिय जया. पुढचं लक्षण, मानुष्यम वरवंश जन्म विभव दीर्घायु आरोग्यता 5, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे 9, विद्वत्वम 10, सुजनत्वम 11, सुजनत्वम इंद्रिय जया. 12वी गोष्ट सांगितली, इंद्रियांवर जय मिळवणं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याच्यावरती विजय मिळवणं, ही 12वी गोष्ट भाग्याची. आणि 13वी गोष्ट श्रोते हो सांगतो, सत्पात्रदाने रतिही. योग्य व्यक्ती भेटल्यानंतर, योग्य व्यक्ती जाणवल्यानंतर त्याला एक क्षणाचाही विलंब न लावता, त्याचं जर उत्तम असं कार्य चालू असेल, त्याच्याविषयी जर दृढ श्रद्धाभाव निर्माण झाला असेल, तर कुठलंही तिळमात्र शंका न घेता त्याच्या पाठीशी उभं राहणं ठामपणे, आणि योग्य अशा पद्धतीनं त्याला दान करणं, त्याच्या योग्य उपक्रमात सहभाग घेऊन त्याचा पाठिंबा देणं, आणि त्याला भरोसा निर्माण करणं की आमचा तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे, तुमचं हे कार्य तुम्ही करीत राहा. विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय जया सत्पात्र दाने रती. सत्पात्र व्यक्तीला दान करणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि पुढे तो श्लोक करता रिमार्क मारतो, आजच्या भाषेत बोलायचं तर एक नोट लिहितो, एक ओळ लिहून जातो, ते पुण्येन विना त्रयोदश गुणाहा संसारिणाम दुर्लभाहा. आपण संसारात आलेली जी लोक आहोत, प्रपंची जी लोक आहोत, ह्या 13 गोष्टी मागच्या जन्मातल्या पूर्व पुण्याशिवाय मिळणं नाही. म्हणून समर्थ म्हणाले, दास म्हणे, समर्थ म्हणतात, प्रपंची ते भाग्य. ते भाग्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भाग्यानं मिळाव्या लागतात. आता पुढे म्हणाले परमार्थी वैराग्य. आता बघा, विराग, प्रपंचात भाग्य लाभावं लागतं आणि परमार्थात वैराग्य लाभावं लागतं. इकडे म्हणलंय भाग्य, तिकडे म्हणले अनुप्रास कसा साधलाय, तिकडे म्हणले वैराग्य. भाग्य ग मध्ये य जोडाक्षर, वैराग्य ग मध्ये य, बरोबर. भाग्य वैराग्य कसं जमतं बघा संतांना लिहिणं, कारण ते लिहिलेलं नसतं, लिहून घेतलं गेलेलं असतं. काय सुंदर भाषा आहे. प्रपंच भाग्यानं आणि परमार्थ जर पाहिजे असेल तर तुम्हाला वैराग्य असलं पाहिजे. 9 वाजलेत, पण विषय आपल्या पुढे ठेवतो आहे त्या उपरोक्त वेळेमध्ये. मगाशी जे प्रपंचातला एक गोष्ट सांगितली आपल्याला, 13 गुण. आणखीन एक श्लोक मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आमच्या गुरु परंपरेतनं आम्हाला गुरुजींनी दिलेला,
सानंदम सधनम सुताश्च सुधियः कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुसुतः सती प्रियतमा स्वयोषितिरतिश्चाज्ञा परासेवकाः आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधोत्संगमुपासते हि वरदा धन्यो गृहस्थाश्रमः. धन्य गृहस्थाश्रम कुठला त्याचं वर्णन एका वेगळ्या श्लोकात केलंय, जे सानंदम सधनम सुताश्च सुदिया, साधारण याच अर्थानं जाणारा तो श्लोक आहे. कांता मृदू भाषिणी, त्याविषयी सुद्धा त्या पद्धतीचं वर्णन आहे. ते आत्ता करत बसत नाही, कारण वेळेचा अपव्यय त्याच्यात होईल, थोडासा विस्तृतपणे विस्तारल्यासारखं होईल. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की प्रपंचातलं भाग्य आपल्याला सांगून झालं. आता परमार्थी वैराग्य असं जेव्हा रामदास स्वामी कळकळीनं सांगतात, प्रपंच करताना भाग्य असलं पाहिजे आणि परमार्थ करताना काय असलं पाहिजे, ज्याला म्हणूया ऍसेट्स, जमेची बाजू काय असली पाहिजे. तर परमार्थ करताना जमेची बाजू म्हणजे तो विरागी असला पाहिजे. जो विरागी नाही तो परमार्थी असूच शकत नाही. च आहे बरं का तिथे. जो विरागी नाही तो परमार्थी असूच शकत नाही. ज्याच्या मनात अजून हाव आहे, पुष्कळ काही पाहिजे 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 पाहिजे, तो परमार्थी नाहीच होईल. कारण जेव्हा प्रपंचात सुरुवात होते तेव्हा पाहिजे 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 म्हणून होते आणि मला नको 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 इदन न मम न मम न मम जो म्हणायला शिकतो तो परमार्थी असतो आणि पाहिजे पाहिजे म्हणतो तो प्रपंच असतो. गोंदवलेकर महाराजांचं वाक्याप्रमाणे सांगतो, आणा 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 या शब्दाच्या कॅटेगरीतनं जो चर्चा सुरू होते त्याला प्रपंच असं म्हणतात. आणा आणा आणा, चहा करायचा आहे बाजारातनं आणावा लागतो, एखादी वस्तू करायची आहे बाजारातनं ती वस्तू आणावी लागते. बाहेरून आणलेल्या वस्तूचा वापर करून जो केला जातो, मग तो पदार्थ असेल, वस्तू असेल, कृती असेल, प्रसंग असेल, त्याला प्रपंच असं म्हणतात. पण लागतंय 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 या भूमिकेतनं जो केला जातो, गोंदवलेकर महाराजांचं वाक्य, लागतंय 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 या भूमिकेतनं जो केला जातो त्याला प्रपंच म्हणतात. आणि आहे त्यात भागतय 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 यातनं केला जातो त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थात वैराग्य असावं लागतं. थोडी वैराग्य या विषयाची व्याख्या फक्त आपल्याला सांगतो. वैराग्य या विषयाचं जर वर्णन करायचं ठरलं तर महर्षी पतंजली आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. वैराग्याची व्याख्या करताना फार सांग, दृष्टानु श्रविकम विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा नाम वैराग्यम. वैराग्य शब्दाची व्याख्या करताना ते सांगतात, पाहिजे पाहिजे पाहिजे, आता जे बोललो त्या ओढीचा अभाव म्हणजे वैराग्य. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आमचे नारायणबुवा काणे काय सुंदर वर्णन करतात. संत महात्मे सांगून गेले, सुकला त्यांचा घसा, माणूस वेडा पिसा तरी हा, माणूस वेडा पिसा तरी हा, माणूस वेडा पिसा. संत महात्मे सांगून गेले, सुकला त्यांचा घसा, माणूस वेडा पिसा तरी हा, माणूस वेडा पिसा. पंचभूताचा दे गोळा बनला, रुधिर मांसयुत गोळा बनला. ओळख करुनी घे आत्म्याची, घे घे हाती वसा, माणूस वेडा पिसा. हेही माझे तेही माझे, काय शब्द आहे, हेही माझे तेही माझे, माझे माझे घेसी ओझे. हेही माझे तेही माझे, माझे माझे घेसी ओझे. ते ओझे घेणं म्हणजे प्रपंचात लिप्त असणं आणि ते ओझं हळूहळू हळू रामाच्या चरणी, दत्ताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं आणि आपण निर्धास्त राहणं.
म्हणजे परमार्थी होणं. सज्जन हो, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोन्हीकडे. आता वैराग्य याविषयी ते म्हणतात, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञानाम वैराग्यम. म्हणजे जी पाहिजे ही जी हव्यास आहे, ही जी ओढ आहे, ती न होणं. आमचे गुरुजी सांगायचे हवन करणं म्हणजे काय? हवं 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 असं जे आहे ते न होणं. हवं 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 असं वाटतं, ते न होणं म्हणजे हवं न होणं. म्हणून इदं दत्तन मम, का ते आहुत्या घालायच्यात की माझं नाहीये ते असं म्हणून अर्पण करायचं. म्हणजे वैराग्य निर्माण व्हायला लागतं हळूहळू. आता वैराग्याचे अर्थाची जर नीट व्याख्या करायचं ठरलं तर विगतः रागः यस्यः किंवा विशेष रागः यस्यः वैराग्यः किंवा विगतः रागः यस्या वैराग्यः अशी पण करू शकतो. म्हणजे विशेषेण रागः, विषयांविषयीची अतिशय ओढ असणं, पण नंतर विषयांविषयीचं विगतः रागा, त्या विषयांविषयी अतिशय तिटकारा निर्माण होणं. इंद्रिय सक्षम आहेत पण मला ते भोग नको तसं वाटणं, या नाम वैराग्य. समर्थांनी वैराग्यावरती दासबोधात स्वतंत्र विस्तारानं दिलंय. मी आत्ता विस्तार भयासाठी तिकडे शिरत नाही. आपण वैराग्य निरूपण नावाचं समर्थांचं आलेलं दासबोधातलं निरूपण मुद्दावून आवर्जून वाचा. दासबोधात आलंय, मनोबोधामध्ये पण आलंय. आपण निवांतपणे ते वाचू शकता. आता फक्त मला सांगायचं आहे ते म्हणजे वैराग्याचे दोन प्रकार आहेत. एक वैराग्याचा प्रकार महर्षी पतंजली सांगतात त्याप्रमाणे, कारण योगश्चित्त निरोधा त्यांना जेव्हा सांगायचंय तेव्हा ते म्हणतात की एक आहे ते परवैराग्य आणि एक आहे ते अपरवैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. ते परमार्थात वैराग्य म्हणजे काय तर वैराग्याच्या दोन व्याख्या. आधी आपण पाहिलं की विगतः रागः यस्या विरागः. इथे मला एक खुलासा करायचा आहे. एक शब्द प्रयोग असतो वैताग आणि दुसरा शब्द आहे वैराग्य. एखादा माणूस प्रपंचातल्या जबाबदाऱ्या झटकून काहीतरी दडपण आलं, ज्याला आजच्या काळात काय म्हणतात डिप्रेशन, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, या गोष्टी आता सोसवत नाहीत असं झाल्यानंतर प्रपंच वैतागापोटी टाकून निघाला, ते वैराग्य नव्हे, ते टिकत नाही. कारण त्यात वैताग असतो, तो वैतागलेला असतो म्हणून प्रपंच सोडून गेलेला असतो. पण दुसरी व्याख्या फार महत्वाची आहे. वैराग्य म्हणजे मी इंद्रियांनी ते भोग भोगायला सक्षम आहे पण मला ते नको. आता मला कळलं त्यातलं काय आहे ते मला कळलं, आता बस मला नाही उपभोगायचं ते. आता इथनं पुढे मला काय म्हणायचं आपल्याला मुद्दा लक्षात आला असेल. समर्थांना काय म्हणायचंय ते मला आपल्या पुढे ठेवायचंय. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. ते परमार्थ जर तुम्ही परमार्थी स्वतःला म्हणून घेत असाल तर वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. आणि वैराग्य जोपर्यंत तुमच्या अंगात नाही तोपर्यंत आपण परमार्थी आहोत असं आपण म्हणूच शकत नाही, किंबहुना म्हणू नये. असं म्हणावं की परमार्थ मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीत आहोत, परमार्थी आहोत असं एवढं मोठं स्टेटमेंट करू नये. परमार्थी जर असलो तर वैरागीच असलं पाहिजे. थोडं खेदानं मला या ठिकाणी म्हणावं लागतं की जे मोठे मोठे मठाधिपती पीठाधीश आहेत, थोडं टोचणीचं वाटेल, पण सर्वसामान्य माणसाच्या मनातलं किंवा हे संत सत्पुरुषांचे फ्रॉड केस आपण जेव्हा टीव्ही चॅनल्सला पाहतो, सगळ्यांच्या बद्दल माझं बोलणं नाही, पण काही विशिष्ट वर्गात विशिष्ट व्यक्ती विशिष्ट समाजाला जेव्हा प्रभावित करीत असतात, लाखोच्या संख्येने त्यांचे अनुयायी जेव्हा असतात आणि जेव्हा आपल्याला नंतर मागावून कळतं की अरे 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 कोट्यावधी रुपयांचा यांनी घपला केला, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की यांचं चित्त दत्तात नसून वित्तात होतं, हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग सामान्य माणूस त्यात भरडला जातो. मला एक साधी गोष्ट सांगा की ज्ञानेश्वरादी नामदेवादी अगदी आधुनिक संतांपर्यंत सगळ्यांनी कधी मर्सिडीज बेंज मधून फिरलेत, मोठमोठ्या हातात अंगठ्या घातल्यात आणि मोठमोठं रॉयल अशा पद्धतीच्या हॉटेलमध्ये त्यांचं झुमरं लावलेत, पायगड्या घातल्यात, रेड कार्पेट घातलंय, असं कधी पाहिलंय आपण? अहो जनसामान्यात फिरून काम केलं हो आमच्या संतांनी. समर्थ तर आ सेतू हिमाचल फिरले, दास डोंगरी राहतो चिंता विश्वासी करतो म्हणणारे समर्थ आमचे. मी डोंगरावरती राहतो पण साऱ्या जगाची काळजी मी वाहतो. हे जग कसं सुखी होईल याचा विचार करणारे आमचे समर्थ रामदास स्वामी. ते कुठल्या मर्सिडीज बेंजमधनं फिरले, ते कुठल्या गाड्यांमध्ये? मर्सिडीज बेंजमध्ये एखादा विचारेल त्यावेळेला होती का मर्सिडीज, म्हणण्याचा मतीत अर्थ आपल्या लक्षात आला असेल की कुठल्या गाड्या घोड्यातनं ते फिरले, कुठली अशी आभूषणं त्यांनी घातली. त्यांच्याकडे आभूषण जर कुठलं होतं तर ते फक्त वैराग्याचं आभूषण होतं, लक्षात घ्या. वैराग्य संपन्न होते. आमच्या छत्रपतींनी जेव्हा त्यांच्या ठिकाणी सनद हातात दिली तेव्हा सांगितलं, हे राज्य तुम्ही मला अर्पण केलं ना, आता हे राज्य मला, मी काय करू, मी साधू आहे.
मला काही गरज नाही, हे राज्य आता रामाचं आहे असं समजून तुम्ही करा, हे रामाचं राज्य आहे अशा भूमिकेतनं चालवा. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, श्री म्हणजे श्रीरामचंद्राची इच्छा, हे आता तुम्ही त्याचं म्हणून चालवा. लक्षात घ्या, माझं माझं म्हणून जो माझ्याकडे घेऊन जो आपल्याकडे घेतो तो अडकतो, पण परमार्थ करायचा असेल तर वैराग्य संपन्न असलं पाहिजे. पुढे मला सांगायचंय पर वैराग्य आणि अपर वैराग्य. अपर वैराग्यामध्ये पुन्हा 4 प्रकार येतात. कितीतरी विस्तार आहे. अपर वैराग्यात 4 प्रकार येतात. पहिला यतमान, दुसरा व्यतिरेकी, तिसरा एकेंद्रिय आणि चौथा वशिका. आता ह्या सगळ्यावरती बोलायचं झालं तर आणखीन पुष्कळसा वेळ जाईल, पण थोडक्यात सांगतो. यतमान नावाचं जे वैराग्य असतं श्रोते हो, त्या यतमान नावाच्या वैराग्यामध्ये विषय सोडवत नाही पण प्रयत्न तर चालू असतो. त्याला यतमान नावाचं वैराग्य म्हणतात. म्हणजे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याला विषय असं म्हटलंय. हे 5 विषय म्हणजेच प्रपंच. आपण प्रपंची लोक आहोत ना, आपल्याबद्दलची चर्चा चालली आहे ही. आपल्याला हे कळू लागतं की हे विषय सोडायचेत आपल्याला, पण सोडवत नाहीत. त्याला यतमान वैराग्य म्हणतात. थोडे थोडे प्रयत्न चालू असतात पण पूर्णांशाने होत नाही. केव्हा तरी लोभवरती येतो, केव्हा तरी क्रोधवरती येतो, कामवरती येतो, मत्सरवरती येतो, दंभवरती येतो. असतं एवढं पण सांगतो एवढं, दंभवरती येतो. प्रयत्न चालू असतो विषय सोडायचा, काम क्रोधादी विषयांचा. आम्ही ते रोजचे उपासने 10 म्हणतो ना, त्यात म्हणतो काम क्रोधादी अहंकार उठती वारंवार, स्त्री अंगी मातला अविचार, पडला अंधकार, स्त्रिया पुत्रांची बहुमाया, नरहरी दत्तात्रया येई बा. हे जे म्हणतो काम क्रोधादी अहंकार उठती वारंवार, यतमान वैराग्य. कळतंय मी चुकतोय पण प्रयत्न चालू आहे, अजून सुधारणा नाहीये, यतमान वैराग्य. दुसरं व्यतिरेकी वैराग्य. व्यतिरेकी वैराग्य म्हणजे शब्दादी काही सुटतात, शब्द स्पर्श रूप रसादीतली काही सुटतात पण सगळे सुटत नाहीत. अजून विषय संपूर्णतः विषय सुटले नाहीत, ते व्यतिरेकी वैराग्य. तिसरं वैराग्य एकेंद्रिय. इथे एकेंद्रिय म्हणजे शरीरानं आता पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांना विषयांची आसक्ती राहत नाही, पण मनातनं अजून विषय गेलेले नाही. मनातनं अजून विषय गेले नाही. म्हणजे झाला म्हातारा तरी पण कुठेतरी बासुंदीचा गंध आला. आमच्या वेळेला एवढी खात होतो, आता झालंय वय पण अजून खायची इच्छा मात्र अजून मेली नाही. ती वासना तिथे शिल्लक राहिली मनाच्या ठिकाणी. एकेंद्रिय भावना म्हणजे त्याला एकेंद्रिय वैराग्य असं म्हटलंय. आणि चौथी वैराग्यातला एक प्रकार आहे वशीकार वैराग्य. म्हणजे मन इंद्रियाच्या अधीन असलेलं पूर्णतः अशा पद्धतीनं निरास्तता झालेली आहे. हे अपरा वैराग्यातले प्रकार आहेत. आणि परवैराग्य कुठलं आहे, जे समर्थांना अपेक्षित आहे, परमार्थी वैराग्य, परवैराग्य, ते कुठलं, तर त्याचं वर्णन जर करायचं झालं श्रोते हो, तर ते इतकंच आहे की कुठल्याही गुणांचं आकर्षण शिल्लक नाही. सत्व रज तम या 3ही गुणांच्या अतीत तो महात्मा गेलेला असतो, तो साधक गेलेला असतो, तो उपासक गेलेला असतो, तो सश्रद्ध गेलेला असतो, तो गुणातीत अवस्थेत जातो. थोडं पुढे जाऊन सांगतो, चमत्कारालाही तो बळी पडत नाही, चमत्कारांमध्ये रमत नाही. त्या गोष्टी आयुष्यात आल्या, उपभोगल्या, अनुभवल्या, मागे टाकतो. एम एस स्वामी दत्त महात्म्यात म्हणाले, म्या पहावयाचे पाहिले, देखावयाचे देखिले, अनुभविले अनुभाव्य जे अनुभव्य होतं ते मी अनुभवलं, जे पाहायचं होतं ते मी पाहिलं, जे चमत्कार होते ते देखावयाचे देखिले, जे पाहायचं ते पाहिलं, अनुभविले अनुभाव्य जे अनुभव्य होतं ते अनुभवलं, मागे टाकलं, पुढे जाऊया. अशा रीतीनं जो जातो ते परवैराग्य आणि ते अपेक्षित आहे. आता त्याची सांगता करताना मी इतकंच सांगेन 2 मिनिटांमध्ये. आजच्या दिनविशेषाचं आपल्याला सांगतो. ही मराठवाड्यातली आमची 2 तरुण कीर्तनकार मंडळी एकत्र येऊन त्यांनी या पद्धतीचं कार्य सुरू ठेवलेलं आहे. तर मला निश्चित ते कौतुकाला पात्र आहेत, कारण मराठवाड्यात एकापेक्षा एकी आमच्याकडे कीर्तनकार मंडळी सांगतात, गोदातीरी सगळे संत झाले आणि कृष्णेकाठी सगळे पंत झाले. तर गोदावरी काठी एकापेक्षा एक संत सत्पुरुष झाले. मला आज एका संत सत्पुरुषांचं स्मरण करायचं आहे. आज गुरुवार पण आहे. आज पितृपक्षातला हा शेवटचा एक गुरुवार आहे असं म्हणूया. आणि नंतर अधिक महिना लागणार आहे. विचार नीट करा, अधिक महिन्यामध्ये कामाला लागलं पाहिजे सगळ्यांनी. समर्थ असं म्हणतायत की प्रपंचातलं भाग्य मिळावं, परमार्थात वैराग्य मिळावं, हे सगळ्यांनाच सगळं साधतं असं नसतं, पण जर कोणाला साधलं तर त्याच्यासारखा समर्थ दुसरा कोणी नाही. दोन्हीकडे सांग होता तो समर्थ, नाही तरी व्यर्थ तारांबळी उडते. आणि मग पुढे म्हणतात, तारांबळी होते विचार नसता. विवेक म्हणजे विचारशीलता जर नसेल
तर तारांबळी उडते. काय करायचं हेच ज्याचं ठरलं नाही. वेन द वाय इज क्लिअर देन हाऊ इज इझी. काय करायचंय मला आयुष्यात हे जोवर ठरलं नाही तोपर्यंत कसं करायचं हे काहीच त्याचं कोड्याचं उत्तर सुटत नाही श्रोते हो. म्हणून काय करायचं हे कळलं पाहिजे. तारांबळी होते विचार नसता. आणि शेवटचं चरण सांगतात, दास म्हणे आता सावधान. तुम्ही सावध व्हा, वेळ हातची गमावू नका. प्रपंच करताय का, प्रपंच उत्तम रीतीने कराच करा, पण परमार्थ सुद्धा अत्यंत निगुतीने आणि सावधानतेनं करा. दास म्हणे आता सावधान. तो आता शब्द अशा अर्थानं आलाय की आधीचं गेलं ते गेलं, जाऊ दे, ते जाऊ दे. आपण म्हणतो ना ते पूर्वीचं होतं, जाऊ दे, आता तरी कर. आता म्हणजे पहिलं जाऊ दे, आता इथून पुढे तरी कर. दास म्हणे आता सावधान. आता तरी सावधानता बाळगा. पूर्वी बेसावध होतात, इथून पुढे तरी सावधानता बाळगा. म्हणून तो उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ जर भावा वाटत असेल तर आपापल्या इष्ट देवतेच्या चरणी, आराध्य देवतेच्या चरणी प्रार्थना करावी. प्रपंचामध्ये आपल्याला सद्भाग्य लाभावं. नसेल तर ते देवांना मागावं. वैराग्य नसेल तर तेही देवांना मागावं, कारण देणारा तोच समर्थ दाता आहे. मला आजच्या दिवशी गुरुवारी मराठवाड्यातल्या एका सत्पुरुषांचं स्मरण करून माझ्या आत्ताच्या सेवेची सांगता करायची आहे. त्यांनी बोट धरायला दिले म्हणून हात धरणार नाही. ऑलरेडी 1 तास 10 मिनिटं झालेली आहेत. फक्त 2 मिनिटात आपल्याला सांगतो. मराठवाड्यामध्ये ज्या सत्पुरुषांचं, आमचे बीड जिल्ह्यातले हे आहेत, आमचे खूप श्रेष्ठतम असे कीर्तनकार भरतबुवा रामदासी, त्यांचं स्मरण मला आजच्या दिवशी खूप होतं. कारण आमच्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, हे आमच्या भरतबुवांनी आम्हाला शिकवलं. आमचे पहिले शिबिराचे पहिले मार्गदर्शक ते होते, कीर्तनाचे आचार्य ते होते. दुर्दैवानं ह्या कोरोना काळ होण्याच्या आधी त्यांचा ते रामस्वरूपी लीन झाले. पण महाराष्ट्रात अखंड कीर्तनाची धाराप्रवाही परंपरा ठेवली. त्यांच्या चिरंजीवानी ते चालू ठेवले. हे मराठवाड्यामध्ये एकापेक्षा एक सत्पुरुष होऊन गेले. मूळचे कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवर एक बिदरच्या परगण्यामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले, नारायणपेठेमध्ये. सगळी गोष्ट सांगत बसत नाही, परंतु दिगंबर पंत असं त्यांचं नाव आहे. दिगंबर पंत देशपांडे आणि त्यांच्या बायकोचं नाव पार्वतीबाई. त्या दोघांच्या पोटी दत्तभक्त आहेत ते. आणि त्या दोघांनी साधना केली, उपासना केली. संतती नव्हती पोटी. प्रपंचातलं भाग्य उणं होतं, संतती नव्हती. मग दत्तगुरूंची आराधना केली. भगवत भक्त होते. भक्तिश्च नारायणे, दोघांनी मिळून भगवत भक्ती केली. आणि नवसानं यांना पोरगा झाला म्हणून त्याचं नाव दास, दत्ताचा दास म्हणून दासो असं नाव ठेवलं, दास. आणि दासो दिगंबर, दासो दिगंबर म्हणजे दिगंबर पंतांच्या पोटी जन्माला आले ते. त्यांचा जन्म कुठल्या दिवशी झाला तेवढं मी आपल्याला सांगतो. ती तिथी होती अधिक भाद्रपद वद्य अष्टमी. आजचा योगायोग किती चांगला आहे पहा. आज गुरुवार पण आहे, पितृपक्ष आहे आणि या दासो दिगंबरांची आजची जन्मतिथी पण आहे. आजच्या दिवशी या मराठवाड्यातल्या सत्पुरुषाचं, समाधी घेतलेल्या सत्पुरुषाचं स्मरण केल्याशिवाय मला आजच्या कार्यक्रमाची सांगता करता येणार नाही. म्हणून हे दासोपंत तिथे जन्माला आले, लहानाचे मोठे झाले. आपल्याला सगळी कथा केव्हा तरी मी श्रीपाद श्रीवल्लभ पेजवर सांगेन किंवा युट्यूब चॅनलवर नक्की सांगेन. आख्यान म्हणून सुद्धा आपल्या पुढे नक्की सांगेन. थोडक्यात सांगायचं तर जी गोष्ट आपण ऐकतो की त्याच्या दुष्काळ पडला आणि दिगंबर पंतांनी त्या ठिकाणी सगळ्यांना धान्य वाटलं. जबाबदारी होते, कमावीसदार होते, धान्य वाटलं. इकडे दासोचं लग्न पण झालेलं आहे, 16 वर्षाचा पोरगा आहे. आणि जेव्हा त्या बादशहाच्या दरबारामध्ये पोहोचवले की बातमी पोहोचली की दिगंबर पंतांनी सगळं धान्य लुटवलं. लाखो रुपयाच्या मोहरा पुन्हा मागायच्या म्हणून बादशहानं जेव्हा सांगितलं तेव्हा ते देणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. बादशहानं डाव टाकला आणि सांगितलं, हा तुमचा तरुण तडफदार पोरगा, याच्या डोळ्यात एक तेज दिसतं, याला माझ्याकडे ओलीस ठेवा आणि तुम्ही 1 महिन्याची मोहलत देतो, त्याच्यात सगळं धान्य आणा, त्याच्यात पैशाची जोडणी करा. पंडितांना माहित होतं दिगंबर पंतांना की मी हे आणू शकणार नाही, पण नाईलाज होता. पुत्राला सांगितलं. दासो तरुण तेजस्वी तडफदार तिथे ठेवला गेला ओलीस. आणि झरणी नृसिंह नावाचे एक क्षेत्र आहे श्रोते हो, त्या ठिकाणी रोज पवमानाचे अभिषेक करावेत, रुद्राभिषेक करावेत, ब्राह्मण भोजन अन्न संतर्पण करावं, स्नान संध्यादी व्रतवैकल्य करावीत आणि रोज अत्रिपुत्र दत्तात्रयांना प्रार्थना करावी की महाराज मला यातनं सोडवा. भय करता तू भय हरता, दंड धरिता तू परिपाता, तुझ वाचून न तुझी वार्ता, तू आरता आश्रय दत्ता मम चित्ता, शमवी आता शांत हो. टेंबे स्वामींनी लिहिलंय, पण शब्दाचा आधार इतक्यासाठीच घेतला की आर्त होऊन दत्तगुरूंना प्रार्थना केली. श्रोते हो, 1 महिना संपायची वेळ आली
भगवान अत्रिपुत्र दत्तात्रय कळवळले आणि दत्तगुरु दत्ताजी पाडीदार म्हणून त्या दरबारात प्रगट झाले, त्यांचे मुनीम म्हणून. आणि खळखळा ओतिल्या मोहरा हे जे आपण ऐकतो तसं केलं. हे घरी जेव्हा पुन्हा आले त्यांना जेव्हा कळलं 16व्या वर्षी, मला विषयाला धरू नये म्हणून मी गोष्ट सांगतोय, की ज्या वेळेला हे कळलं की माझ्यासाठी दत्तप्रभूंनी एका यक्कश्चित मुनिमाचं रूप घेऊन आले आणि त्या ठिकाणी मोहरा ओतल्या, माझ्यासाठी अत्रिपुत्र दत्तात्रयांना कष्ट पडले. ज्या देहाच्या निमित्तानं भगवंतांना त्रास झाला तो देह आता प्रपंचात ठेवायचा नाही. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, तत्क्षणी वैराग्य निर्माण झालं. प्रपंचाविषयीची, इंद्रियांच्या विषयीची जी ओढ आहे विषयांची ती दूर झाली. तडक तिथनं निघाले आणि मग करत 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 डाकुळकी मार्गे सोलापूर, सोलापुरातनं नांदेड, नांदेडमधनं परभणी, नांदेडमधनं प्रवास करत करत तिथून पुढे माहुरगड, माहुरगडला 12 वर्ष राहिले. 12 वर्ष लक्षात घ्या. 12 वर्षानंतर अत्रिपुत्र दत्तात्रयांनी परमकृपा केली, सगुण साक्षात्कार यांना झाला. दासोपंत असं नामधारण झालं. तिथून प्रवास करत करत ते आले राक्षस भुवन नावाचं. मी चुकत नसेल तर आमच्या या रामदासी मंडळींचं तिथेच जवळपास कुठेतरी गाव आहे राक्षस भुवनच्या जवळ, माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे भरत बुवांचं म्हणजे आमच्या ऋतुपर्ण बुवांचं वगैरे. त्या राक्षस भुवनच्या त्या गोदावरीच्या पात्रामध्ये, पांचाळेश्वराच्या त्या पात्रात दत्तप्रभू प्रगट झाले आणि पादुका प्रसाद रूपाने दिल्या. वैराग्य यांना प्राप्त झालं. आणि मग नंतर एके ठिकाणी आपल्याला माहितीसाठी सांगायचं झालं तर वाणी संगमावरती व्याघ्रेश्वराच्या मंदिरात हे बसलेत आणि 12 वर्ष झाली आपला पती आला नाही म्हणून त्यांची पत्नी सती जाते. आणि तेव्हा त्यांनी ते थांबवलं आणि मग सांगितलं, मीच तुझा पती आहे, मला साक्षात्कार झालाय, आता मी घर सोडून गेलो होतो पण ते सुरेल असं आख्यान आहे, हो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मग तिला सती देण्यापासून थांबवलं. मग वडिलांना विनंती केली, हे जे सगळं आहे ना प्रपंचातलं हे देऊन टाकूया बादशाला आणि आपण मराठवाड्यात येऊन राहूया. मग ते सगळं दान करून टाकलं. परमार्थी वैराग्य, ते परमार्थातलं वैराग्य जागृत झालं. श्रोते हो, ते आले कुठे? ते आले अंबाजोगाई या क्षेत्राला आले. आणि हे दासोपंतांची पासोडी प्रसिद्ध आहे. जाता जाता सांगतो, 5 लाख ओव्या या संत सत्पुरुषांनी लिहिल्या मराठवाड्यातल्या. 5 लाख, त्यातल्या 1 लाख ओव्या फक्त गीतेवरती टीका म्हणून लिहिल्या, म्हणजे गीतेवरती 5 लाख ओव्या. त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असं म्हटलं जातं. त्यावेळेला एकनाथ महाराजांचे समकालीन संत आहेत. त्यावेळेचे 5 संत होऊन गेले. एकनाथ महाराज, जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि 5वे दासो दिगंबर. हे सगळे मराठवाड्यातली नररत्न होऊन गेले. लक्षात घ्या. आज त्या दासो दिगंबरांचा आज जयंती दिवस आहे, जन्मकाळाचा दिवस आहे. आज अनायसे गुरुवार पण आहे. म्हणजे प्रपंचातलं भाग्य पण त्यांनी अनुभवलं, परमार्थातलं वैराग्य अनुभवलं. फुगडी खेळणं, टिपऱ्या खेळणं, नाचणं हे दत्तप्रभू दासोपंतांच्या बरोबर करायचे, रंगून जायचे. एकनाथ महाराज मुलाचं आमंत्रण द्यायला आले मुंजीचं, तेव्हा दत्तप्रभू खेळतायत दासो दिगंबरांच्या बरोबर, दासोपंतांच्या बरोबर. हे पाहिल्यानंतर नाथ महाराजांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मग जेव्हा मुंजीला दासोपंत गेले पैठणला, तेव्हा पाहिलं तर दारामध्ये एकनाथ महाराजांच्या दारात चोपदारकी करत दत्तप्रभू उभे. पाहिल्यानंतर एकमेकांना एकमेकाच्या अधिकाराची कल्पना आली. वाहवा रे वाहवा. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि सांगितलं, आपला देव किती दयाळू आहे, तो माझ्यावर फुगडी खेळतो, माझ्यावर नाचतो खेळतो आणि तुमच्या दारात तर द्वारपाल म्हणून उभा आहे. दत्त महाराज हे भक्तवत्सल आहे, भक्ताभिमानी आहेत. परमेश्वर हा भक्तवत्सल आहे, भक्ताभिमानी आहे. आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो करतोय तो प्रपंच अत्यंत सावधानतेनं करायचा आहे आणि परमार्थ वैराग्ययुक्त अंतःकरणानं करायचा आहे. परमार्थी आम्ही आहोत, पण विषयांची आसक्ती आहे, आम्ही परमार्थी असूच शकत नाही. आणि प्रपंचात कसं तरी भोंगळवाणेपणाने उंगळवाणेपणाने करतोय तर तो प्रपंच हास्यास्पद होईल. आपला प्रपंच हास्यास्पद होऊ नये आणि आपला परमार्थही हास्यास्पद होऊ नये असं वाटत असेल तर समर्थांच्या वाक्याचा प्रभाव आपल्या मनावर घ्यावा आणि समर्थांनी दिलेला बोध अंगीकार करावा आणि वारंवार ते शब्द वाचावेत. दास म्हणे आता सावधान. आजची झालेली सेवा भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जी वेडीवाकडी सेवा झाल्या यथामती यथाशक्ती. मी सुरुवातीला सांगितलं, या पेजवर एकापेक्षा एक मंडळी बनून गेली. माझ्याकडे विद्वत्ता हा विषय नाही, परंतु जितकं काही आहे सद्गुरु कृपेने तेवढं मोकळेपणाने आपल्यापुढे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे जे उत्तमात उत्तम आपल्याला वाटलं असेल त्यातलं ते आपण गृहीत करावं. आणखीन यथोचित असं वाटलं असेल ते करावं. जे काही खटकलं असेल, चुकीचं एखादा उच्चारण झाला असेल, यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनंच यद भवेत, या न्यायानं काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तर उदार अंतःकरणानं माऊलीच्या हृदयानं माफ करावं. निरंतर आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी ठेवावेत. पुनश्च एकदा ऋतुपर्ण
आणि दुसरे जे आमचे रामदास आहेत त्यांचं नाव मला आत्ता स्मरत नाही, त्यांनाही माझ्या शुभेच्छा. या पेजला माझ्या मनोभावे शुभेच्छा. आपण उत्तम रीतीनं असंच कार्य करीत राहा. आपण एकमेकाच्या संगतीनं हे कार्य असंच पुढे नेत राहू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जी मंडळी एवढ्या संख्येनं आता उपस्थित आहेत सगळ्यांना सप्रेम सादर साष्टांग नमस्कार करतो आणि इथेच वाणीला विराम देतो. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद.